फायनली प्रेक्षकांनो, आपली आतुरता संपली आहे. भाग आलेला आहे. वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 30 एप्रिलचा जबरदस्त खतरनाक थरारक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता या भागात इतके तमाशे, इतके राडे झाले आहेत ना, शौर्य ऊर्जाच्या लग्नाला घेऊन. तर होतं असं, दिव्याने अर्पिताला ऊर्जाच्या विरोधात भडकावलेलं असतं आणि म्हणूनच आमदार स्वतः पुढाकार घेऊन अर्पिताला घेऊन मांडवात हजर होतो शौर्य ऊर्जाचं लग्न मोडण्यासाठी. आता तिथे पण खूप बाचाबाची होते हा. शौर्यने गोष्टी क्लिअर करून सुद्धा अर्पिता बापासारखीच पलटून निघाले आणि ती हट्ट धरून बसते की शौर्यशीच तिला लग्न करायचंय. पण शेवटी ना आमदार ना अर्पिताची डाळ गळते. शेवटी दिव्याचा प्लॅन फसलाय, कारण धूमधडाक्यात तणक्यात शौर्य ऊर्जाचं लग्न पार पडलंय. पण त्यातच थरारक ट्विस्ट असा आलाय की शौर्य ऊर्जाचं लग्न कोणी का थांबवत नाहीये, म्हणून रागाच्या भरात विजयाने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. देवकृपेने दिव्या तिथे हजर आहे म्हणून दिव्याने तिचा जीव तरी वाचवलाय. त्यात आता हर्षवर्धनने विडा उचललाय की तो ऊर्जाला जहागीरदारांच्या घरात टिकूच देणार नाहीये. पण त्याआधीच हर्षवर्धनचा कावा ओळखून पूर्वानेच शौर्यला अट घातली की ती ऊर्जाला सासरी पाठवणार नाहीये. तर आता हे सगळे ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे? दिव्या विजयाचा जीव कशी वाचवते? त्यात शौर्य ऊर्जाचं लग्न कसं पार पडतंय? आणि शौर्यला आता पूर्वाची अट मान्य आहे का की तो ऊर्जाला जहागीरदारांच्या घरी सून म्हणून घेऊन जाईलच? ते सगळं पाहूयात. त्यासाठी आजचा हा छानसा भाग तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे प्रेक्षकांनो. शौर्य ऊर्जाच्या लग्नाच्या विधी सुरू झालेले असतानाच अचानक शौर्याचा फोन वाजतो. तर फोन हर्षवर्धनचा आलेला असतो. तेव्हा शौर्य विचारात पडतो की हर्षवर्धनचा फोन घेऊ की नको. जेव्हा तो ऊर्जाला सांगतो की डॅडचा कॉल आहे, तेव्हा आजी संभ्रमात पडते. पण आजी शौर्याच्या लग्नाच्या विधी थांबू देत नाही. शौर्यला ती सांगते की इकडे आण, मी बघते. शौर्य आजीच्या हाती स्वतःचा फोन सोपवतो आणि लग्नाच्या विधीला सुरुवात होते. आजी बाजूला येऊन जेव्हा फोनवरती बोलते की बोल हर्षवर्धन. विजया पलीकडून विचारते की वा छान, आता काय माझ्या मुलाचा फोनही जप्त केलायत का तुम्ही? त्यावर आजी तिला चोख उत्तर देते की विजया, तू पण माझ्या मुलाच्या फोनवरूनच बोलते. नाही म्हणजे फोन त्याने केलाय की त्याच्या फोनवरून तू केलायस ते सांग. विजया म्हणते की त्या लग्नामुळे घरात काय गोंधळ होऊन बसलाय ना, माहिती नाही आहे तुम्हाला. त्यावर आजी तिला शांतपणे सांगते, हे बघ विजया, जे सांगायचं आहे ते शांत सांग. आरडाओरडा करायची काहीही गरज नाही आहे. विजया जरा शांतपणे सांगतेस का काय झालंय ते? त्यावर विजया म्हणते की आतापर्यंत हे आपल्या घरात कधीच घडलं नव्हतं. त्या लग्नांमुळे आपल्या घरात खूप मोठा वाद झालाय. 2 भावांमध्ये फूट पडले. त्या पांढऱ्या पायाच्या मुलीला मी माझ्या घरात येऊ देणार नाही. आजी मागे वळून पाहते तर लग्नाच्या विधी चालू असतात. विजयाला ती सांगते की मी घरी आल्यानंतर याबद्दल बोलेनच. जर तोपर्यंत तुम्हा लोकांचं मन बदललं तर तुम्ही जरूर या लग्नाला. त्यावर विजया भडकते, अहो इथे काय झालंय? 2 भावांमध्ये किती मोठं भांडण झालंय, वाद झालाय. मी काय सांगते आणि तुम्ही काय बोलताय? आजी तिला सरळ ताकीद देते की विजया, आता कुठल्याही कारणासाठी मला फोन करू नकोस. आणि ती फोन ठेवून देते. आजी जेव्हा फोन ठेवून परत जाते ना, तेव्हा शौर्याला खुणवून सगळं काही ठीक असल्याचंच सांगते. तेव्हा शौर्य ऊर्जा दोघेही निश्चिंत होतात. आता लग्नातली एक विधी तर पार पडलेली असते. गणेश पूजन होतं. गुरुजी शौर्याला सांगतात की आता आपण कंकण विधीला सुरुवात करूयात. हे कंकण घ्या आणि मुलीच्या हातामध्ये बांधा. तेव्हा शौर्य कंकण ऊर्जाच्या हातामध्ये बांधत असताना दोघे इतके लाजरे-बुजरे होतात, एकमेकांकडे पाहून हसत असतात. शौर्य ते कंकण ऊर्जाच्या हातामध्ये बांधतो. शौर्य एकटक ऊर्जाकडे पाहून इतका गालातच हसत असतो की शौर्याला पाहून ऊर्जासुद्धा लाजायला लागते. आता त्यांच्या लग्नासाठी सर्व चाळ एकत्रित जमलेली असते.
ऊर्जाचं कंकण तर बांधून होतं. आता गुरुजी ऊर्जाच्या हाती कंकण सोपवतात शौर्याच्या हाती बांधण्यासाठी. तेव्हा शौर्य पळच हसत आपला हात पुढे घेतो. ऊर्जा आनंदाने त्याच्याही हातामध्ये कंकण बांधून घेते. दोघांच्याही हातातलं कंकण बांधून होतं. कंकण विधी पूर्ण होते. दोघेही एकमेकांचे हात असे जवळ घेतात आणि एकमेकांकडे पाहून हसत असतात. म्हणजे लग्नातली प्रत्येक विधी जी आहे आनंदाने एन्जॉय करतात. इकडे दिव्या ऊर्जा शौर्याचं लग्न मोडण्यासाठी टपूनच बसलेली असते. अर्पिताला ऊर्जाबद्दल भडकावते. अगं तुला माहिती आहे का, तिने तर आमच्या आईंचं मन वळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हो, आई स्वतः तिला आमच्या घरी घेऊन आल्या होत्या. चहा पाजला, मस्त गप्पाही मारल्या. पण अर्पिता त्यावेळेस आईंना माहिती नव्हता ती ऊर्जा आहे म्हणून. पण तिचा प्लॅन मात्र व्यवस्थित होता. अर्पिता संशयाने विचारते की काय दिव्या, तू खरं बोलतीयस ना? त्यावर आता दिव्या साळसूतपणाचं आव्हानच सांगते की हो, अगं माझीच बहीण आहे ना ती. हे बघ अर्पिता, मला फक्त तुझ्यावरती होणारा अन्याय बघवत नाही आहे. एखाद्याने किती नीच असावं, यालाही मर्यादा असतात. पण ही दिव्या, हिने तर सगळ्या मर्यादाच ओलांडलेत. डोळ्यामध्ये पाणी आणण्याची नाटकं काय करते. अर्पिताला फितवते की अर्पिता, अगं किती स्वप्न पाहिली होती मी. एका घरामध्ये आपण मस्त एकत्र राहणार, तेही अगदी बहिणींसारखं. म्हणून म्हणते अर्पिता की हे लग्न नाही आहे, तर हा अनर्थ आहे आणि तो वेळीच थांबव. हे लग्न वेळीच थांबव, नाहीतर शौर्य तुझा कधीच होऊ शकणार नाही. अर्पिता मुद्दाम ती तिला घाबरवून सोडते. हे बघ, एकदा का ऊर्जा आमच्या घरात आली ना की परत कोणीच कधीच तिला त्या घरातून बाहेर नाही काढू शकणार आहे. अर्पिता प्लीज काहीही कर आणि हे लग्न थांबव. अर्पिताचं अवसान गळून पडतं. ती विचार करते की पण मी काय करू शकते, मी कसं थांबवणार आहे हे सगळं लग्न. त्यावर आता आमदाराला बळ मिळतं. आमदार म्हणतो की मी आहे ना, तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुणाला घाबरायची काय गरज आहे. अर्पिता विचारते की पण पप्पा, तुम्ही तिथे जाऊन करणार काय आहात. आमदार सांगून टाकतो की मी तिथे जाणार आणि ते लग्न थांबवणार. अर्पिता विचारते की पण पप्पा, असं मध्येच लग्न थांबवणं बरं नाही दिसणार. त्यावर अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत आमदार म्हणतो की बेटा, खरंच खूप भोळे आहेस तू. ती बघ, त्या मुलीकडे बघ, तिचं अगदी बरोबर आहे. कसं आहे ना बेटा, कुठलंही नातं एकदा का तयार झालं तर मग त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतो. आणि मग काय, ते नातं कधीच कोणीच तोडू शकत नाही, है ना. मग त्यापेक्षा एक काम करायचं, ते नातं कधी तयारच होऊ द्यायचं नाही. आमदाराच्या डोळ्यात नसानसात फक्त राग भरलेला दिसतो. अर्पिताला तो सांगतो की अरे मारू देत बोंब त्या हर्षवर्धन जहागीरदारला. त्याला त्याच्या मुलाची काळजी वाटते, तर मी पण माझ्या मुलीचे असे हाल होऊ देणार नाही. शौर्याचं लग्न मुळात मी होऊच देणार नाही. आता दिव्या इतकी खुश होते, पण या लोकांचा आनंद फार काळ टिकणार नाही आहे. कारण शौर्य ऊर्जाचे लग्नगाठ हे नियतीने बांधले. विधिलिखित कधीच कोणी बदलू शकत नाही आणि टाळूही शकत नाही. आमदार जबरदस्ती अर्पिताला शौर्य ऊर्जाचं लग्न मोडण्यासाठी घेऊन जातो. अर्पिताला मुळात ते पटतच नसतं मनाला, पण या मूर्ख दिव्याने मध्ये चिंगारी टाकली. त्यानंतर आता ती स्वतःचीच पाठ थोपटते की वा दिव्या, आता मीही बघते की माझी बहीण ती ऊर्जा कशी येते या घरात. येणार आहे दिव्या, तुझ्या नाकावर टिच्चून येणार आहे. इकडे मांडवात शौर्य ऊर्जाची लग्नविधी चालू असते. त्यातच आता गुरुजी घरातल्यांना विचारतात की चला आता नवऱ्या मुलाची आणि नवरी मुलीची गाठ बांधण्यासाठी कोण येतं आहे पुढे. नवऱ्या मुलाची बहीण. त्यावर आता सर्वच जण तिथे शांत होतात. चर्चांना उधाण येतं. शौर्याची तर बहीणच आलेली नाही आहे. त्यावर आता शौर्य तळवी काकूला म्हणतो की असं काय करतेस काकू, अगं पद्मा आहे ना, पद्मा बांधेल की आमची गाठ. आता पद्माला हे ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. शौर्यने किती मोठा मान दिलाय तिला. पद्मा विचारते की दादा मी. त्यावर शौर्य म्हणतो की हो अगं पद्मा, काय आहे, असंही आमची गाठ तूच बांधली आहेस ना,
मग ही पण गाठ तूच बांध. त्यावर आता सर्वजण हसत सुटतात. पद्मासुद्धा आनंदाने पुढे येते. आजीसुद्धा सांगते की चल पद्मा, आता तूच बांध गाठ. पद्मा शौर्य ऊर्जाची लग्नगाठ बांधते. खरं तर हे प्रकरण पद्मामुळेच सुरू झालं होतं आणि शेवटी पद्मापाशीच येऊन थांबतं. जेव्हा पद्मा गाठ मारत असते ना, त्यावेळी ऊर्जा शौर्यकडे पाहते. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. खरं तर ऊर्जाला शौर्याच्या याच गोड स्वभावाची भुरळ पडली होती. म्हणजे तो किती स्वच्छ, नितळ मनाचा प्रामाणिक माणूस आहे. आतासुद्धा पद्मासारख्या गरीब मुलीला त्याने किती मोठा मान दिला, इतक्या सहजपणे. इकडे सोनल इतकी रडत असते. आदित्य, तीर्था दोघेही तिची समजूत घालत असतात. ती विचारते की पण दादा, डॅड आणि काकामध्ये इतकं मोठं भांडण का झालं? तीर्था म्हणते की खरं तर मी या दोघांमध्ये कधीच भांडण बघितलं नाही आहे, म्हणजे कधी असं भांडतानाच बघितलं नाही. आदित्य म्हणतो की भांडण, मुळात मी त्यांच्यामध्ये कधी भांडणच बघितलं नाही, ना घरात ना ऑफिसमध्ये. सोनल विचारते की मग दादा, काका डॅडला असे का म्हणाले? त्यावर आदित्य समजावतो की सोनल, कधी कधी रागाच्या भरात ना आपण काय बोलून जातो कळत नाही. तसंच डॅडचं झाले. तीर्था म्हणते की हो ना, मॉम पण बिचारी किती घाबरली होती. तिला काय बोलावं सुचतच नव्हतं त्यांच्यामध्ये. पण आदित्य त्या दोघींना एक गोष्ट निक्षून सांगतो, एक मोठा भाऊ म्हणून. तो सांगतो की सोनल, तीर्था, जे भांडण झालं ते मोठ्यांमध्ये झालंय. ते चौघे बसून आपापसात सॉर्ट आऊट करतील, पण त्यांच्यामुळे आपल्यात भांडण होता कामा नये. आणि दोघेही आदित्यला प्रॉमिस करतात. पण आता हे तिघेही इतके वैतागतात ना, कारण त्यांना या सगळ्यांमुळे शौर्य ऊर्जाचं लग्नच अटेंड करता येत नाही. प्रभाकरने कसली आयडिया काढली होती, निदान त्याच्यामुळे जाता तरी आलं असतं. पण तीर्था शेवटी वकिलाची पोरगी शोभते हा. आदित्यला ती सुचवते की गाईज, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आपण जर जगात कुठेही बसून मॅच अटेंड करू शकतो, तर दादा आणि वहिनीचं लग्न तर बघूच शकतो ना. अरे व्हिडिओ कॉल. आदित्य तीर्थाचं कौतुक करतो की काय भन्नाट आयडिया आहे. सोनल सांगते की चला आपल्या ओजीला कॉल करा. आदित्य विचारतो की ओजी, तुला आजी म्हणायचं आहे का? त्यावर सोनल त्याची मस्करी करते की नाही, मला ओजीच म्हणायचं आहे. आदित्य पटकन आजीला फोन करतो आणि तिला गळ घालतो की आजी, तिथे मंगलाष्टिका चालू झाली आहेत का? थँक गॉड. आजी एक काम करतेस का, जेव्हा मंगलाष्टिका चालू होतील तेव्हा प्लीज आम्हाला कॉल करशील का? तीर्था सांगते की दादा व्हिडिओ कॉल. आदित्य म्हणतो की हो हो व्हिडिओ कॉल. अच्छा प्लीज प्लीज. आणि ते इतके रिक्वेस्ट करतात ना की आता आजी होकारच देऊन टाकते. तेव्हा हे तिघे इतका धिंगाणा घालतात इकडे, कारण त्यांना आता घर बसल्या शौर्य ऊर्जाचं लग्न बघायला मिळणार असतं म्हणून. इकडे आता लग्नातल्या पुढच्या विधीला सुरुवात झालेली असते, ती म्हणजे होम हवन पूजा. शौर्य ऊर्जा हाताला हात लावून त्या अग्नीमध्ये तेल घालत असतात. गुरुजी मंत्र उपचारांचं पठण करत असतात आणि त्यांच्या सांगण्यावरून शौर्य ऊर्जा त्या अग्नीमध्ये तेल घालत असतात. इकडे विजया इतकी संतापलेली असते की ते लग्न कसं थांबवावं तेच सुचत नसतं तिला. त्यामुळे विचार करत रूममध्ये एअर झाऱ्या घालते. आता हर्षवर्धनला तिथेही तिला टोकायचंच आहे. तो म्हणतो की प्लीज तू असं फेऱ्या मारणं बंद करशील का? विजया त्याला सांगते की हे बघा, इथे बसून काहीही होणार नाही आहे. आपण पटकन जाऊयात आणि ते लग्न थांबवूयात. हर्षवर्धन म्हणतो की तिथे जायची काहीही गरज नाही आहे, कारण मुळात ते लग्न होणारच नाही आहे. शौर्य ते लग्न करणारच नाही आहे. मी त्याला काय सांगितले ते त्याच्या लक्षात आहे. त्यावर विजया हर्षवर्धनला सांगते की हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, ते खरंच एक दिवस नडणार आहे. खूप महागात पडणार आहे तुम्हाला तो. आदित्य न सांगता त्या दिव्याला आपल्या घरात घेऊन आला आणि हा शौर्य सांगून घरात घेऊन येणार आहे. फरक काय तो फक्त इतकाच आहे. तेव्हाही आपण काही करू शकलो नव्हतो आणि आताही आपण काही करू शकत नाही आहोत. हर्षवर्धन सांगतो की लग्न मोडायला तिथे जायची गरजच नाही आहे. विजया त्याला सांगते बरं का, हे लग्न आहे, हा काही खेळ नाही आहे. उद्या जर का तो लग्न करून आला ना, तर ते मोडताही येणार नाही आहे आपल्याला.
हर्षवर्धन सांगतो, मुळात तशी वेळच येणार नाही आहे. आता इतकं समजावून सुद्धा हर्षवर्धन आपलंच घोडं पुढे दामटवतोय. विजया इतकी चिडते त्याच्यावरती. तुम्हाला ना काय करायचं आहे ते करा, माझी त्यात जगायची इच्छाच नाही आहे. आणि चिडचिड करून तशीच निघून जाते ती. हर्षवर्धन मागे तिला ओरडत असतो, विजया चिडचिड करून काही होणार नाही आहे. दिव्या गुपचूप मांजरिणीसारखी घरात शिरते, तेही तपक्या पावलाने. आणि मग आनंद साजरा करते की थँक गॉड मला बाहेर जाताना कोणीही बघितलेलं नाही आहे. पण फक्त आता एकदा का माझा प्लॅन सक्सेस झाला ना की मग मजा येईल. इतक्यात तिला समोरून विजया रागाच्या भरात खाली येताना दिसते. आता दिव्याला धक्का बसतो की यांना काय झालंय मध्येच, आणि ती तिच्याकडे जाते. इकडे मांडवात आता मंगळसूत्र घालण्याची विधी होणार असते. गुरुजी शौर्याच्या हाती मंगळसूत्र सोपवतात आणि त्याच्या दोन्ही वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरायला सांगतात. तेव्हा ऊर्जा थोडीशी इमोशनल होते, कारण आता खऱ्या अर्थाने ती शौर्याची होणार आहे. शौर्याच्या नावाचं मंगळसूत्र शेवटी तिच्याच गळ्यात पडणार आहे. जेव्हा ती इमोशनल होऊन शौर्याकडे पाहते ना, शौर्य तिला ते मंगळसूत्र दाखवतो. इतक्यातच आमदार अर्पिताला घेऊन तिथे मांडवात पोहोचतो. जेव्हा अर्पिता शौर्य ऊर्जाच्या लग्नाचा तो बॅनर बघते ना, तेव्हा मात्र तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पण आमदार तो मात्र चवताळून उठतो. इकडे गुरुजी आता त्या मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये शौर्याला हळदी कुंकू भरायला सांगतात. शौर्य त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरतो आणि नेमकं ते ऊर्जाच्या समोर धरतो. त्यातून तो ऊर्जाचा चेहरा पाहत असतो. इतक्यात गुरुजी सांगतात की आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचंय. ते नेमकं वाक्य ऐकतो आमदार आणि अर्पिताला तो ठणकावून सांगतो की शौर्य फक्त तुझा आहे, शौर्यावरती फक्त तुझा अधिकार आहे आणि हे लग्न आपण थांबवणार आहोतच. आमदार बळजबरीने अर्पिताचा हात पकडून तिला आता मांडवात घेऊन येतो. शौर्याला तर खरं तर विश्वासच बसत नसतो की त्याचं ऊर्जासोबत लग्न होतंय आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू येतात. पण आता जेव्हा वेळ येते शौर्य ऊर्जाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, अचानकच तिथे मोठा राडा होतो. कारण आमदार येऊन मोठ्यानं ओरडतो की थांबा, थांबवा हे लग्न. सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात आणि समोर अर्पिताला पाहता क्षणी ऊर्जा शौर्याला धक्काच बसतो. दोघेही आता शौर्य ऊर्जाकडे जातात. अर्पिता तर शौर्य ऊर्जाच्या मध्येच जाऊन थांबते आणि जो आमदार आहे तो त्या दोघांनाही नुसतं खाऊ खेळून नजरेने बघत असतो. असं अचानकच लग्न थांबल्याने तिथे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. इकडे विजया इतकी खचून कोलमडून गेलेली असते. दिव्या येऊन विचारते की आई, अहो काय झालं तुम्हाला, कुठे जाताय? विजया रडत सांगते की माझ्या मुलाचे कोणाला काहीच चिंता पडलेली नाही आहे. तिकडे त्याचं लग्न लागते, मला त्यांना जगायची इच्छाच राहिलेली नाही आहे. विजयाने रागाच्या भरात आता टोकाचा निर्णय घेतलेला असतो. ती किचनमध्ये जाते, मला जगायचंच नाही आहे असं म्हणत आदळआपट करते, भांडी अस्ताव्यस्त फेकून देते. दिव्याला इतका मोठा धक्का बसलेला असतो. दिव्या तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण अचानकच विजया सुरी घेते आणि ती आता आपली नस कापणार त्याच्या आधीच दिव्या तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. त्यावेळेला विजया तिला दूर ढकलते. तू ना तर काही बोलूच नकोस, तुझ्यामुळे आणि तुझ्या बहिणीमुळे तर आमच्यावरती ही वेळ आली. तरीही दिव्या आता या वेळेला मात्र मागे हटत नाही. विजयाचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तिने विजयाला जबरदस्ती धरून ठेवलेलं असतं आणि मोठ्या मोठ्याने ती हर्षवर्धन आदित्यला हाका मारायला लागते. अचानक हा कसला आरडाओरडा आहे? आदित्य विचार करतो की ही का ओरडतीये आणि सर्वजण आता बाहेर धावत येतात. या वेळेला दिव्या मजा घेत नाही. खरं तर खूप घाबरून गेली आहे ती विजयाचा तसा अवतार पाहून. इकडे लग्न मांडवात जेव्हा आजी आमदाराला जा विचारते की तुम्ही इथे काय करताय, त्यावर तो उलट प्रश्न करतो. मुळात हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला हवाय. जर तुमच्या शौर्याचं माझ्या अर्पितासोबत लग्न ठरलं होतं तर मग तुम्ही आणि तुमचा नातू इथे काय करताय? तेव्हा तिथे आता चर्चेनं उधाण येतं. शौर्य धक्क्याने अर्पिताकडे पाहतो. आजी शांतपणे अर्पिताला विचारते, अर्पिता, शौर्यने तुला खरं काय ते सगळं सांगितलं होतं ना, मग तू इथे काय करतेयस?
त्यावर आमदार चिडतो, जे काही बोलायचं आहे माझ्याशी बोला ना. माझ्या भोळ्या बाबड्या लेकीला एकट्यात गाठून तिच्याशी गुलूगुलू बोलणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला हे? मॅडम, तुम्हाला काय वाटलं, पण तिचा बाप अजून जिवंत आहे आणि मी इथे असताना शौर्याचं लग्न दुसऱ्या कुठल्या मुलीशी होणार नाही. ते होणार तर फक्त अर्पिताशीच, असं तो ठणकावून सांगतो. तेव्हा उगाचच तिथे गैरसमजाचं वारं पसरता. अर्पितासुद्धा तोंड वर करून शौर्याला जाब विचारते की शौर्य, तू तर माझ्यासोबत लग्न करणार होतास ना, मूर्ख आहेस का थोडी? ऊर्जा विचारते की अर्पिता, अगं पण शौर्यने तर तुला सगळं काही सांगितलं होतं ना. शौर्यही सांगतो की हो ऊर्जा, मी अर्पिताला सगळं काही सांगितलं होतं. आणि अर्पिता, तू स्वतः मला म्हणाली होतीस ना की तुला काहीच हरकत नाही आहे. मग शौर्य विचारतो की जर सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या तर मग हे कन्फ्युजन का? त्यावर दीड दमडीचा आमदार भर मांडवात शौर्याला धमकावतोय. शौर्याला सांगतो की शौर्य बाळा, तुझं लग्न अर्पिताशी ठरलं असताना तू या दुसऱ्या मुलीशी लग्न नाही करू शकत. मुळात तसं होत नसतं. तुझं लग्न होईल तर ते अर्पिताशीच. लहानपणापासून फक्त तिने तुझ्यासोबतच लग्न करायचं ठरवलं होतं. हे लग्न आहे शौर्य, जागीरदार, भातुकलीचा खेळ नाही आहे. खरं तर हे आमदाराच्या डोक्यात शिरायला पाहिजे. तो कसलं वरतोंड करून शौर्याला अक्कल शिकवतोय. शौर्य वैतागतो. तो आमदाराला ताकीद देतो की 1 मिनिट तुम्ही थांबा जरा, मला अर्पिताशी बोलू देत आधी. अर्पिताला तो विचारतो की अर्पिता, का असं करतेस? अगं मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. तू मला सांग की तुला काय हवं आहे आता? आता अर्पिता ती सुद्धा पालटते तिच्या राजकारणी बापासारखं. शौर्याला ती सांगते की बस शौर्य, मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे, प्लीज हे लग्न करू नकोस. आता ऊर्जाला सुद्धा धक्का बसतो. अर्पिता आता शौर्याला कळ घालते की ती शौर्याशिवाय दुसऱ्या कोणाचा कधीच विचार करू शकत नाही. पण आता शेवटी शौर्य ऊर्जाचं लग्न आहे आणि ते तर होणारच आहे प्रेक्षकांनो, त्यात काही वादच नाही आहे. भाग जरी संपला असला तरी पुढे मोठा ट्विस्ट आला आहे. कारण होतं असं की विजया हर्षवर्धनला सांगते की मला ती मुलगी माझ्या घरात सुद्धा नको आहे. आणि तरीसुद्धा शौर्य शेवटी त्या मुलीला या घरात आणणारच आहे. त्यावर हर्षवर्धन तिला शब्द देतोय की जरी ती मुलगी ऊर्जा शिंदे आपल्या घरात आली तरी मी तिला टिकू देणार नाही. वा, त्याच्या आधी ना खरं तर हर्षवर्धनचा हा घाणेरडा कावा ओळखून पूर्वाने अचूक निर्णय घेतला. आता लग्न संपन्न होतं, ऊर्जाची पाठवणी होणार असते. नेमकं त्यावेळेलाच पूर्वा आपली अट मांडते. कुमुदिनी आजीला ती सांगते की हे बघा मॅडम, मला ऊर्जाची पाठवणी करता येणार नाही आहे. कारण शौर्याचे बाबा हर्षवर्धन जागीरदार जोपर्यंत माझ्या ऊर्जाचा सून म्हणून स्वीकार करत नाहीत तोपर्यंत मी माझ्या मुलीला सासरी कशी पाठवू शकते? तेव्हा आता हे संभ्रमात पडलेत. पण काय होईल? शौर्य सून बनवून ऊर्जाला जागीरदारांच्या घरात घेऊन येईल का? की पूर्वाची अट मान्य करून तो एकटाच जागीरदारांच्या घरी जाणार आहे? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. वचन दिले तू मला मालिकेचे जबरदस्त एपिसोड पाहण्यासाठी आणि तेही लवकर. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून मालिकेचे खरे एपिसोड्स आपले इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. आजचा भाग कसा वाटतोय कमेंट जरूर करा.